दोन तर यानंतर आता मी प्रशांत विनंती करेल मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते परिसरात हा खेळाडू नक्कीच मात्र
केलेले आहेत त्यांनी इमारतीच्या पाठीमागे इमारतीच्या जवळ येऊन पार्क करायच्या आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. परत 2 सामने आतापर्यंत पार पडले जातात. अर्थातच पहिला सामना आर्यम रेम्बो वडाळा बी संघाने जिंकला तर दुसरा सामना विक्रोळीचा ब्लूस्टार संघाने जिंकला. अड्डेच्या लढतीत मंगलमूर्ती वडाळा संघावर मात करत मात्र सामना जिंकला जातो. तर तिसरा सामना आपल्या समोर येतो. अर्थातच हा तिसरा सामना असणार आहे तो जलसा मालाड. एका बाजूला मालाड परिसरातील रूल्स जॉर्ज कल्याण आई गावदेवी आणि जॉर्ज कल्याणचा कर्णधार या ठिकाणी रोहन चिले उपस्थित राहतोय. तर विनंती आई गावदेवी चित्तूर आपण देखील या ठिकाणी कर्णधार त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचे. कल्याणच्या 2 संघांचा सामना यानंतर खेळवला जाणार आहे. आपल्या सामन्यांसाठी समाजसेवक राजू चाफेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर मी विनंती करतो की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. समाजसेवक राजू चाफेकर कुठे असेल त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. आपला वायकट्टा मित्रमंडळ वडाळा विधानसभेतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करत आहेत. तर सामन्याला सुरुवात करायची लवकरात लवकर. तर यानंतर जॉर्ज कल्याण आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर टॉस करून घ्यायचे दोन्ही कर्णधार उपस्थित राहतात. चिट्टू देखील या ठिकाणी उपस्थित राहतो. आई सोनाची गावदेवी चिट्टू आपलं देखील हार्दिक स्वागत. रोहन जिल्हे आपलं देखील हार्दिक स्वागत. तर विनंती टॉस करून घ्यायचे. यानंतर म्हणजे दोन्ही कर्णधार कल्याणचे आलेले आहेत. दोन्ही टीम प्रतिनिधी या ठिकाणी कुठे बॅट्समनचं नाव कळवा. भाविन आणि अमित आणि भाविन जोडी. तर गोलंदाजाचं नाव अक्षय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिल्या षटक घेऊन शिवनेरीसाठी भाविन स्ट्रायकर. जलसा संघाचा एक नामवंत खेळाडू अक्षय. हा छोटा समर्थनाचा पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला जातोय. भाविनच्या बॅटमधून निघालेला जलसा चौकार. तर यानंतर होणारा सामना असेल आई स्वराज गावदेवी वर्सेस जॉर्ज कल्याण. कल्याणचे 2 संघ एकमेकांच्या विरोधात असतील. त्यामध्ये जॉर्ज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. रोहन जिल्हे धावाची संधी आणि व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू. पंच अजित निकम या ठिकाणी आलेले आहेत. लोकप्रिय पंच अंडरआर्म क्रिकेट जगतातील म्हणून प्रसिद्ध आहेत. अर्थातच अजित निकम असतील, पद्मनाभ प्रभू असतील, मिलिंद बाजार असतील, अंडरआर्म क्रिकेटमधील नामवंत पंच पाहायला मिळतात. तर सर्वाधिक लोकप्रिय पंच अर्थातच अजित निकम पंचाच्या भूमिकेत सातत्याने 6 वर्ष पंचाच्या भूमिकेच्या स्पर्धेमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डोळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. शिवनेरी चेंबूर संघाच्या माध्यमातून आणखीन एक जवळ चौकारातून हा चेंडू बाहेर आणला. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 6 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज होतो लक्ष्य. हो सोनेक चेंडू प्रॉपर पद्धतीचा मारा. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. युवासेना कोषाध्यक्ष अमय घोले यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. मंगेश मित्रमंडळ आयोजित वाईक चषक 2016 अर्थातच वाईक अड्डा आणि या स्पर्धेच्या
माध्यमातून आलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. चेंडू जातो सीमा रेषा पार. चौकार. जलसा चौकार. हा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा जलसा संघ या ठिकाणी घेताना पाहायला मिळतोय. पश्चिम उपनगरातील मालाड परिसरातील कुरार विलेजचा असणारा हा संघ. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सुरू असताना धाव फलकावर धावा झाल्या त्या 11 धावा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. आणखी एक चौकार वाचवलाय नाही तर आतापर्यंत आणखी धाव असती. पुरेपूर फायदा उचलला जातोय. या फलंदाजाच्या माध्यमातून 2च खेळाडू केवळ सर्कलच्या बाहेर आहेत त्याचा फायदा घेतला जातोय. आपण एकदा सुरेख फटका मारला जातोय. 1 धाव आणि एका धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावांवर. तर गोलंदाजाचं नाव कळवा. भरत गोलंदाजीसाठी येत आहेत. तर पहिलं षटक संपतंय. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. कोणताही खेळाडू बाद झालेला नाहीये. तब्बल 12 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत. जलसा मालाड आपल्या नावाला साजेशी कामगिरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात करताना पाहायला मिळत आहे. 22 मिनिटात आपली 5 षटकं टाकून झाली पाहिजे त्याची नोंद घ्यायची आहे. प्रामुख्याने सर्वच ठिकाणी अंडरआर्म क्रिकेट केवळ 4 षटकांचं असतं परंतु या मैदानात तुम्हाला 5 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतील. प्रत्येक खेळाडूला दिल्या जाणाऱ्या टी शर्ट्स आकर्षक सर्वांचं मन वेधून घेतात. मात्र ऑप्टमच्या बाहेर चेंडू भावींच्या बॅट मधून मात्र ऑफ द पॉइंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. अयशस्वी होतोय. आणि आता मात्र पंच अजित निकम घोषित करतायत. स्क्वेअर चेंडू व्हाईट बॉल घोषित करतायत. फटका मारला जातोय. सतरशे चेंडूच्या मागे रूपांतरित करतोय भावीन आपल्या बॅट मधून. आणखी एक जलसा चौकार. आणखी तर 17 धावा धाव फलकावर झाल्यात. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखल पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतो. भावींच्या बॅटमधून लाजवाब चौकार 4 धावांसाठी. डीजे हा तसाच राहतोय. डीजे वाजवतो. तर सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मात्र भावींच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चौकार भावींच्या बॅट मधून. सुरेख फलंदाजी जलसा मालाडसाठी. फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय भावींच्या बॅट मधून. कदाचित 1 धाव निघाली असती परंतु भावीन आज मात्र केवळ चौकारांच्या मूड मध्ये दिसतोय. आणि सांगतो बाकीच्या सहकार्यांना मी आहे ना मयू ना. हा फटका मात्र यासाठीच ती धाव काढली गेली नव्हती आणि चौकारात रूपांतरित करतोय. भावीन आज मात्र लाजवाब फलंदाजी करतोय आणि आणखीन एक भावींच्या बॅट मधून निघालेला जलसा
चार चौकार भावींच्या बॅट मधून जाताना पाहायला मिळतात. धावांचा डोंगर उभा राहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 25 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. आग ओकणारी फलंदाजी आज मात्र भाविक या ठिकाणी करतोय. सुरेख फटका पुन्हा एकदा भावींच्या बॅट मधून निघतोय. आज मात्र बंदुकीतून गोळ्या सुटाव्या त्या पद्धतीने भावींच्या बॅट मधून ह्या नक्कीच फटके पाहायला मिळतात. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तब्बल 26 धावक फलकावर जलसा मालाड, साई जलसा मालाड. दिनेश गुडेकर आणि कंपनी अर्थातच जलसा हा मुंबईतील एक बलाढ्य संघांपैकी एक आपण नक्कीच ओळखला जातो. ओंकार मालाड असेल, जलसा मालाड असेल, पश्चिम उपनगरातील, पूर्व उपनगरातील जर पाहायचं झालं तर ब्लू स्टार विक्रोळी, पुष्कर नाईन, कांजूरमार्ग, केपी नाईन, भांडूप असेल बा घाटकोपर हे बलाढ्य संघ ओळखले जातात. तर दक्षिण मुंबईत अष्टविनायक दादर असेल, RM रेम्बो असेल, हे 2 बलाढ्य संघ मात्र सातत्याने ओळखले जातात. तर तेच तुम्ही कल्याण परिसरात गेला तर आई स्वराज गावदेवी आणि जॉर्ज कल्याण आणि अंबरनाथ सक्षम अंबरनाथ या संघाचा बोलबाला सध्याच्या घडीला तुम्हाला अंडर क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळेल. दिवस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. अयशस्वी प्रयत्न होतोय. क्षेत्रामध्ये थोडासा बदल केला जात आहे. जबरदस्त फलंदाजी प्रात्यक्षिक भावीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तब्बल 19 धावांवर फलंदाजी करतो आतापर्यंत. सुरेख फटका समोरच्या दिशेने आपल्या आवडत्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अडला जातोय. 1 धाव मिळेल आणि वैयक्तिक 20 धावांवर भाविक धावून पोहोचतोय. जलसा मालाड गत वर्षी मात्र बॉक्स क्रिकेट लीग जी भटवाडी घाटकोपरमध्ये झाली होती, PCL दरवर्षी एक मोठी स्पर्धा होते, ती मात्र जलसा मालाडने जिंकली होती. आणि विकेट या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. खेळ बाद तर विकेटचं बदल होत आहे. बाद होते खेळाडू आणि अर्थातच नवीन फलंदाज संघाचा संघनायक कर्णधार दिनेश गुडेकर फलंदाजीसाठी मैदानात जातोय. तर अंडरआर्म क्रिकेट पूर्वीपासून अर्थातच मोठी परंपरा आहे या अंडरआर्म क्रिकेटला. दक्षिण मुंबईतील बालमॉन सारखा बलाढ्य आपण पाहिलाय. RM रेम्बो आपण कित्येक वर्ष पाहतोय, सिल्पा पाहतोय आणि त्या अगोदरचा काळ जर पाहायचं झालं तर जॉली फ्रेंड ज्यामध्ये बंटी कांबळीला खेळताना आपण पाहतो, स्टँडीला खेळताना आपण पाहायचो. आणि अगर या बलाढ्य संघाला आपण अंडरआर्म क्रिकेट जगताने पाहिले. हनुमान चेंबूर सारख्या संघाला आपण पाहिलेला आहे. दिग्गी संघाला पाहिले, MVCC संघाला पाहिले, रिलायन्स संघाला पाहिले, WCC संघाला पाहिले आणि अर्थातच सपाटा मुलुंड प्रवीण तांबे यांना देखील आपण अंडरआर्म क्रिकेट कित्येक वर्ष खेळताना पाहिले. या अंडरआर्म क्रिकेटने सुरुवात मात्र अंडरआर्म क्रिकेट हा त्यांचा पाया होता, बेस होता. अर्थातच सपाटा मुलुंडच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेट मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकारांपैकी एक देखील हा क्रीडा प्रकार आहे. सुशील तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन 22 साठी रिव्हर्सलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो. 22च्या बॅट मधून 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, कॉल दिला जातोय आणि तो प्रयत्नात मात्र दिनेश गुडेकरला माघारी परतावं लागते. दिनेश थोडे थांबले होते आणि अगोदर स्टार्ट घेतला असं कदाचित आपल्या क्षेत्रात पोहोचले दिले असेल, परंतु कॉलकडे लक्ष थोडं दिलं गेलं नाही दिनेश यांच्याकडून आणि बाद होतात मात्र या ठिकाणी दिनेश. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा धाव फलकावर. तर चालू असताना सामना आपण पाहतोय. शिवनेरी चेंबूर वर्सेस जलसा मालाड. कबरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय.
या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा येतो शिवनेरी चेंबूर. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये कुठपर्यंत बदल मारले जाते पाहायचं आहे. तर यानंतर कल्याणच्या 2 संघांमध्ये मॅच होईल. आई स्वराज्य गावदेवी वर्सेस जॉर्ज कल्याण असं सामन्यानंतर पाहायला मिळेल. बॉलर्स ने प्लीज. अक्षय कदाचित बॅटची कडा घेतली गेली होती. आवाज संधी निर्माण झाली होती परंतु सोडून झाला नाही. संधीचं बचावलं जातं. मॅनेज फ्रॉम भाभी. अभिजितच्या बॅटमध्ये निघाला हा फटका. तर लाखाच्या स्पर्धा देखील या अंडर क्रिकेटमध्ये पार पडताना पाहायला मिळाल्या. गत वर्षी ऐरोलीला 1 लाखाची स्पर्धा झाली ती असलपा संघाने जिंकली. 1 लाखाची स्पर्धा पेनला झाली ती देखील असलपा संघाने जिंकली होती. परंतु या स्पर्धेवर अधिराज्य गाजवणारा असलपा यावर्षी स्पर्धेतून बाहेर गेला. काल मात्र तिसऱ्या शेवटच्या सामन्यात चेंबूर संघाविरुद्ध पराभूत झाला आणि आणखीन एका विकेटचं बदल. अर्थातच किती रन्स केले आहेत भावींने? 23वा वैयक्तिक या ठिकाणी करून माघारी परत होतो भावीन. सुरेख फलंदाजीचा प्रात्यक्षिक आणि त्यामध्ये लाजबाब 4 जलसा चौकार. रोहन नवीन फलंदाज तसेच या ठिकाणी आगामी कालावधीमध्ये ज्यांच्या माध्यमातून लाख मुलाच्या स्पर्धा होणाऱ्या संजय पाटील या ठिकाणी उपस्थित राहतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. आणखीन एक विकेट माघारी परत. चांगली स्टार्ट झाली होती परंतु त्याचं फिनिश देखील होणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये हेच महत्त्वाचं असतं, तुम्हाला शेवटपर्यंत चांगला खेळ करावा लागतो. तर आगामी कालावधीमध्ये 1 लाखाची स्पर्धा जानेवारी महिन्याच्या 7 आणि 8 तारखेला कांजूरमार्गच्या मैदानात देखील होणार आहे. 1 लाखाची स्पर्धा. त्यामध्ये तब्बल इंदूरवरून संघ आलेला आहे, गोव्यावरून 2 संघ उपस्थित झालेले आहेत, पुण्यावरून संघ आलेला असणार आहे, पालघरवरून संघ असणार आहे आणि मुंबईतील 24 व्यावसायिक संघ आणि इतर बाहेरील 8 संघांची स्पर्धा होणार आहे. संदेश पटेल यांच्या माध्यमातून 4 धावांमध्ये रूपांतरित केला जातो. चौकार. इश्तियाकच्या बॅटवर इश्तियाकच्या बॅटमध्ये गेलेला फटका होता. धावफलक पुढे सरसावतो, जाऊन पोहोचतो. 36 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या स्पर्धेत एक नियम असणार आहे कारण 22 अथवा 22च्या धावा दिल्या जाणार नाही आणि खेळूची सांगता पाहायला मिळते. समीकरण बदलत आहे आणि पुन्हा इथे पहिल्या 2 षटकांमध्ये धावा झाल्या आहेत त्या 26 आणि या षटकामध्ये नंतरच्या 2 षटकांमध्ये धावा झाल्या आहेत त्या 10 धावा केवळ. तर याला क्रिकेट म्हणतात. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नियम नाही. तर 4 षटकांमध्ये 36 धावा धावफलकावर. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. पाहूया जलसा मालाड कुठपर्यंत जाऊन पोहोचत आहे. तर शिवनेरी चेंबूरने मात्र कमबॅक केलं म्हणावं लागेल. आता बोलायचं सामान 17 शेवटचं षटक गोलंदाजी मार्गावर बॉलर्स अक्षय गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक दुसरं आणि टीमसाठी मात्र 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर अक्षय. पॉवर प्ले नंबर 2. एकदम बरं बोलू
नो बॉल. तर या पंचांची एक खासियत आहे, 1 to go असेल, नो बॉल असेल, मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा आवाज घुमतो. ही या पंचांची खासियत आहे. अजून देखील भांडूप परिसरातील असणारे हे नामवंत पंच. राम राम. धावसंख्या पुढे जाते. धाव पोहोचली 37 धावांवर. फटकाबाज मारला जातो आणि रूपांतरित होतो तो चौकारामध्ये. 4 धावा फलंदाज अभिजितच्या बॅट मधून निघाला. फटका चौकारात रूपांतरित होते. आज मात्र जलसा मालाड जबरदस्त फॉर्मात पाहायला मिळते. 3 फलंदाज असे आहेत त्यांचे ज्यांनी मात्र चौकारात रूपांतर केले. 4 फलंदाज असे त्यांनी चौकार मारलेले. भावेंनी मारलाय, अमितने मारलाय आणि अभिजित आणि इश्तियाक या 4 फलंदाजांनी चौकार मारले आतापर्यंत. फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेने एक ताकदवर फटका पाहायला मिळाला अभिजितच्या बॅटमधून आणि चौकार. आणखी एक चौकार पाहायला मिळतो. चौकार हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे आणि ती चौकार हॅट्रिक होते का पाहायचंय, कारण 2 ताकदवर फटके जरूर पाहायला मिळाले. पॉवर प्लेचा फायदा याही षटकामध्ये घेताना पाहायला मिळतो. धावसंख्या जवळ पोहोचलेली 45 धावांवर धावफलक जवळ पोहोचतोय. अभिजित चौकार हॅट्रिक मारतोय का, या वायकट्ट दशकामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवतोय का पाहायचंय. फटका आता मात्र चित्रक्षित त्या ठिकाणी येतो, बचावला जातो. एक धाव मिळेल धावा धावफलकावर. 37 म्हणजे 37 म्हणजे आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. खेळाडू बाद होत आहेत. इश्तियाक माघारी परत आहे. राजेश नारकर विनंती आहे आपण स्टेजवर यायचं, लवकर संपर्क साधायचा. नवीन फलंदाज देखील राकेश उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. राकेश पॉल खेळाडू फलंदाजीसाठी उतरतोय. केनिया या टोपण नावाने देखील असणारी ओळख जोगेश्वरी परिसरातील एक खेळाडूची. सुरेख फटका परंतु आढळला जातोय समोर. अतिशय वेगवान पद्धतीने मारलेला हा फटका होता. चौकार रूपांतर होऊ शकलं असतं, परंतु बलाढ्य असणाऱ्या दिप्पाळ असणाऱ्या अभिजितला मात्र हा चेंडू आणला जातोय. आता मात्र अधिक वेगाने टाकला हा चेंडू. सर धावा असणार आहेत 46 धावा धावफलकावर झाले. 47 धावा झाल्या विजयासाठी. 48 धावांची आवश्यकता शिवनेरी संघासाठी. धावा
44 धावा झाल्यात. विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. जलसा मालाड वर्सेस शिवडे. मैदानात शिवडे ओपनर बॅट्समन मैदानात पाठवा. आणि नरेश मैदानात उतरताना पाहायला मिळते. प्रियांकर आईस्वरांची गावदेवी आणि जॉर्ज कल्याण असा सामना होईल. पैसे देतोय समीर गोखले आला तर काय नव्हतं ते मी त्याला देतो त्याला उन्हा उल्लेखाचं नाव सूरज. फलंदाज ड्रायव्हर स्नेहल. फटका मारला जातो. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या ठिकाणी. अभिजित तिच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. आणि अंडरआर्म क्रिकेट मुळातच क्षेत्ररक्षण यावर आधारित आहे. ज्या टीमचं क्षेत्ररक्षण चांगलं त्या टीमला जिंकण्याची संधी सातत्याने जास्त असते. आणि जी टीम आणि आणखी गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा रन, ज्या टीमने कमीत कमी एक्स्ट्रा रन दिले त्या टीमला देखील जिंकण्याची संधी जास्त असते. आणि हे दोन फॅक्टर्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये महत्त्वाचे सातत्याने ठरतात. सूरज गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी मोठा एकटा स्नेहल. एक फटका मात्र या ठिकाणी मारला जातो. तो स्नेहलच्या बॅटमधून 4 धावांसाठी रूपांतरित केला जातो. चार धावांनी सुरेख फटका या ठिकाणी 4 धावांचा फटका पाहायला मिळाला. फलंदाज स्नेहलच्या बॅटमधून पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी करून घेताना पाहायला मिळत आहे. 22 मिनिटांमध्ये 5 षटके टाकून झाले पाहिजे. त्यांना आपण पेनल्टीज पात्र असेल याची नोंद घ्यायची. स्नेहल हा चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळतोय. चकवला जातो फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता पोहोचताना पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू असताना 4 धावा धावफलकावर. स्नेहल हो पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. चेंडू घरगण गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी घेतोय. यष्टीरक्षक दिनेश गुडेकरचा भेद घेतोय. एक चौकार जरूर मारला परंतु त्यानंतर 3 चेंडू मात्र निर्धाव टाकले जात आहेत. एकंदरीत 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. आता मात्र हा रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होतो. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावांवर. जलसा मालाड वर्सेस शिवनेरी चेंबूर असा सामना रंगतोय. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. सूरजच्या माध्यमातून पहिलं षटक संपलं. धावफलकावर धावा झालेल्या त्या 5 धावा धावफलकावर. तो चालू सामना संपत लगेचच सज्ज राहायचा आहे. जॉर्ज कल्याण वर्सेस सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो आईस्वराजी गावदेवी कल्याण.
दादरला भेटेल दादरला घरीच जा दोन वर्ष अगोदर किती होते इकडनं तरी घालतात कुठले आहे गावाची भूषण गोलंदाजीसाठी येतोय. तर विशेष म्हणजे हुसेन हे नाव आहे, परंतु त्याला अंडरआर्म क्रिकेटने दिलेले नाव आहे भूषण. तर एक आगळी वेगळी शैली असणारा गोलंदाज आहे. जलसा मालाड संघाला मात्र नावारूपाला आणणारा हा गोलंदाज हुकमाचा एका. पाहूया आज वायकट्टामध्ये काय करामत करतो भूषण. धावाची संधी एक धाव दरम्यानच्या काळात मिळेल. लाजबाब या ठिकाणी प्रयत्न होताना पाहायला मिळाले आणि झेल जरी सुटला असेल परंतु प्रयत्न लाजबाब होते या ठिकाणी. तर हे अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. छोट्याशा जागेमध्ये आपल्याला प्रत्येकाला कसं दाखवावं लागतं, क्षेत्ररक्षण करावं लागतं. गोलंदाजाला छोट्याशा जागेत गोलंदाजी करायची, फलंदाजाला देखील कसरत दाखवायची छोट्याशा मैदानामध्ये. हे अंडरआर्म क्रिकेट आहे. सर्वांचं मन जिंकून घेणारं हे अंडरआर्म क्रिकेट. हा चेंडू अभिजित या ठिकाणी येत आहेत. जलसा मालाड, साई जलसा मालाड ईस्टला कुरार विलेज आहे आणि कुरार विलेज मध्ये असणारे हे सर्व खेळाडू आपण या ठिकाणी पाहतो. सुरेख फटका मात्र या ठिकाणी मारला जातो कबलच्या दिशेने. नो बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित केला जातोय आणि धावसंख्या 9 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. भूषण फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते भूषणच्या माध्यमातून. धावांची संधी आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. खेळाडू बाद. रूपांतरित होते. धावसंख्या 4 ने वाढते. स्नेलच्या बॅटमधून निघाला फटका. माफ करा, नरेश बाद झाले. स्नेलच्या बॅटमधून निघाला हा दुसरा फटका चौकाराच्या रूपात. विरोधात धर्मेश. तर 5 षटकांचा सामना आहे. पहिली 4 षटकं वेगवेगळ्या गोलंदाजाने टाकायचे. 2 षटक हा 5वं गोलंदाज, 5वं षटक दुसरं जो गोलंदाज 2 षटक तो टाकू शकतो. घोषित करतात पंच अजित निकम सर.
धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जवळ पोहोचते ती 14 धावांवर. हो, पुढचा चेंडू टप्पा पडतोय, चेंडूचं वळण घेतोय, शरीराचा वेध घेतोय, निर्धाव चेंडूचे सांगतात. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतं, शरीराचा वेध आणि बाई तत्वाला पाहिजे धावा या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळणार नाही. मार्गस्थ आहे 48 धावांची आवश्यकता असताना एक धाव दरम्यानच्या काळात पूर्ण केली जाते. चालू असताना सामना शिवनेरी चेंबूर वर्सेस जलसा मराठ या दोन मराठी संघामध्ये आपण पाहतोय. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक 2016 अर्थातच वाय कट्टा. पुन्हा एकदा सोयी चेंडू पंच घोषित करतायत. धावसंख्या इकडे पुढे जाते 16 धावांवर. आणि आता प्रभावित केले जात आहेत, चकवले जात आहेत दरम्यानच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वैर चेंडू पाईट आणि आणखीन एक स्वैर चेंडू व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित होतोय. धाव जरूर मिळणार आहे, बॉल देखील काउंट होणार नाहीये, परंतु खेळाडू बाद होईल. चेंडू काउंट आहे. धावसंख्या झाली ती 18 धावा. तर 3 षटकं संपतात. धावसंख्या झालेली आहे ती 18. 30 धावांची आवश्यकता 2 षटकांमध्ये. गोलंदाजीसाठी दूर राकेश पॉल उर्फ केडिया. तर या ठिकाणी आगमन होतं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या मानाच्या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन होताना पाहायला मिळतं. अर्थातच अमय घोले साहेब अर्थातच अमय घोले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. युवा सेना कोषाध्यक्ष अमय घोले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आणखी एका विकेटचं बदल पाहायला मिळतं. बाद होत आहेत खेळाडू. 4थं षटक राकेश पॉल यांचं सुरू असताना आगमन होतं या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थातच युवा सेना कोषाध्यक्ष अमय घोले यांचं या ठिकाणी आगमन होतं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. औपचारिक सामन्यातील कदाचित शिल्लक आहे. एकामागोमाग एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळत आहेत. एकदा सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक राकेश पॉलच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर असणार आहे. 30 धावांची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी उर्वरित 9 चेंडूमध्ये.
चषक 2016 आपण या ठिकाणी पाहतोय. अर्थातच पायकट्टा युवासेना कोषाध्यक्ष अमय घोले यांच्या मार्गदर्शनाखाली या लाजवाब क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. तर लगातार 4 विकेट या ठिकाणी माघारी परत आहेत. गोलंदाजाच्या खात्यात जरी जाणार नसतील रनआउटच्या स्वरूपातील असणारा विकेट, परंतु लगातार 4 विकेट जात आहेत. परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लसित मलिंगाच्या नावावर हा विक्रम आहे लगातार 4 विकेट घेण्याचा. काउंटी क्रिकेटमध्ये हा विक्रम शॉन पॉलकच्या नावावर आहे आणि रणजी क्रिकेटमध्ये शंकर सैनी या दिल्लीच्या गोलंदाजाच्या नावावर हरियाणाच्या विरुद्ध हा विक्रम मात्र त्याच्या नावावर 1988 साली केला जातो. सलग गोलंदाजी राकेश पॉलच्या माध्यमातून. बाईक्स विनंती आहे, ज्या रस्त्यावर बाईक आहेत त्या इमारतीच्या पाठीमागत जाऊन पार्क करायच्या. वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. भेटला ना पण एकदा सुरेख गोलंदाजी राकेश पॉलची आणि सुरेख गोलंदाजी प्रात्यक्षिक केले गेले आहेत आणि या षटकात तर केवळ 1 धाव या राकेशच्या षटकामध्ये त्यांना पाहायला मिळाली. 4 षटकं संपतात, धावफलकावर 19 धावा. अजून 29 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी 6 चेंडूमध्ये. कोणत्या तिथे शिल्लक असणार आहेत. तर यानंतर जॉर्ज कल्याण आणि आई स्वराज गावदेवी कल्याण दोन्ही संघांनी सज्ज राहायचं त्वरित. अमित 5वा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातो समालांकडून. तर धावसंख्या जास्त असल्या कारणाने आपला एक गोलंदाज टेस्ट देखील करून घेतील. जो अमित सलामीला देखील आला होता गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक घेऊन. सुरेश पाहायला मिळत आहे. चर्चा मला टीमच्या बाबतीत सांगायचं झालं तर जोखून देतात प्रत्येक जण आणि आपला अनुभव पणाला लावतात. मुंबईतील आघाडीच्या संघामध्ये आमचं देखील का नाव घेतलं जातं. अण्णाराम इतर क्रिकेट जगतामध्ये त्याची झलक या ठिकाणी पेश करतात गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक जलसाचे. आता मात्र बॅटिंग नक्कीच वरची कडा म्हणावी लागेल. त्याला आपण टोणा म्हणतो. त्या ठिकाणी चेंडू लागला गेला आणि अतिशय जलद गतीने हा चेंडू सीमारेषा पार झाला. 4 धावा मिळतील. पुढचा चेंडू टप्पा पडतो. शहराचा वेग घेतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अतिशय सुरेख फटका होता. धावाची संधी आणि 2 धावा दरम्यानच्या काळात पूर्ण केल्या जातील. औपचारिक सामन्यातील पूर्ण होते. 1 चेंडू शिल्लक आहे आणि तब्बल 21 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी मंगेश नारकर आयोजित पायकट्टा